रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सर्वपर्यंत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारं सॉन्ग डायलॉग जे काही विषय आहे त्याच्यावरती व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता। एकदम असा विषय हार्ड, एकदम क्वालिटी हार्ड गोळा झापूक विषय सगळा एकदम हार्ड आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। कारण विषय वापरलेले इफेक्ट एकदम असं खतरनाक विषय हार्ड आहे सगळा, त्यामुळे तुम्ही वापरलेले इफेक्ट कसं यूज करायचं, काय करायचं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे सगळं समजते। आपण हा व्हिडिओ आपल्या कॅपकटमध्ये बनवणार आहे, त्यामुळे तुमच्याजवळ कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। नसेल तर काय करायचं, टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आणि जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही काय करा, टेलिग्रामवरती जावा, सर्च करा DS क्रिएशन YD, टॉपला आपलं चॅनल येते, चॅनल जॉईन करा, ठीक आहे। आणि पिंड मेसेजमध्ये चेक करा, तुम्हाला ते ऍप भेटून जाईल, तिथून ऍप घ्या, विषय हार्ड करून टाका बरं का। आपल्याला काही विषय नाही, काय प्रॉब्लेम आहे, लगेच इंस्टाग्रामवरती छोटासा मेसेज करायचा, लगेच तुम्हाला सांगतो, विषय सगळा सॉल्व्ह करतो, ठीक आहे। त्यामुळे काय घाबरू नका, विषय हार्ड करून टाका आणि सबस्क्राईब, लाईक, कमेंट विषय तेवढा करून टाकायचं बघा। सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, विषय गरजेचा आहे। तर चला आपण या व्हिडिओ सुरू करूया। त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की 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 विषय करावा लागते, ठीक आहे। तर चला व्हिडिओ सुरू करू, जरा वेळ नाही घालवता, धन्यवाद। स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला नशिबाची गरज लागत नाही। स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला नशिबाची गरज लागत नाही। तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा एडिट करायचा असेल तर एकदम सोपा विषय आहे। फक्त तुम्हाला एक काम आहे, म्हणजे 2 ॲप लागतात बरं का। हे बघू शकता, अशा प्रकारे तुम्हाला समोर 2 जे ॲप दिसतात ते ॲप लागतातच। आणि तर तुम्हाला सांगतो ॲप कुठे भेटते, ठीक आहे। तर हे जे सुपर VPN आहे ते तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे बरं का। टेलिग्राम चॅनलचं नाव DS क्रिएशन YD तुम्हाला माहीत असेल, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा बरं। हे सुपर VPN बघा, सुपर VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटेल। तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे, सर्च करायचं आहे सुपर VPN आणि येईल तिथं, लगेच विषय करून घ्या। आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कनेक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। कनेक्ट करून घ्या आणि कनेक्ट केल्यानंतरच आपला व्हिडिओला सुरुवात करा। कारण विषय कसा आहे, जर ते कनेक्ट नाही केलं तर व्हिडिओ बनतच नाही, कारण इफेक्टच दिसत नाही ना भाई। कॅपकट चालतंय काय विषय नाही, पण इफेक्ट दिसत नाही। तर हे दुसरं ॲप आहे कॅपकट, ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे। तर कॅपकट तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। कॅपकट तुमच्याकडे असणं खूप गरजेचा बघा विषय। मोबाईलमध्ये कॅपकट तर ठेवाच कमीत कमी। तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामवरती जायचं आहे आणि सर्च करायचं आहे DS क्रिएशन YD, आपलं चॅनल येतं, चॅनल जॉईन करायचं आणि तुम्हाला काय करायचं आहे, पिन मेसेज चेक करायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॅपकट एकदम लेटेस्ट, एकदम विषय हार्ड अपडेटेड ॲप भेटते, तिथून घ्या विषय। आणि त्याच्यानंतर काय करा, व्हिडिओला सुरुवात करा, ठीक आहे। त्याच्यासाठी तुम्ही मटेरियल जे आहे, सर्व मटेरियल, आपलं जे मटेरियल आहे व्हिडिओचं सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं घ्या, ओके। काय प्रॉब्लेमला इंस्टाग्रामवरती मेसेज करा। तर चला व्हिडिओ सुरू करू। कॅपकट ओपन करायचं आहे आणि सिम्पली न्यू प्रोजेक्टवर तुम्हाला जे काय ते क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। ओके, तर भावना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे आणि एकदम असा विषय असा गंभीर आणि व्हिडिओ म्हणजे हे आपलं मटेरियल आहे बरं का। मटेरियल तुम्हाला भेटतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, प्लस आपल्या डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। बट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कसं आहे, गुगल ड्राईव्ह आहे, तुम्हाला डाउनलोड करावं लागतं विषय, गुगल ड्राईव्हने विषय करावं लागते, गुगल ड्राईव्हची लिंक ओपन करावं लागते, सगळा विषय। म्हणजे डायरेक्ट आपण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला असेल तर टेलिग्राम चॅनलवरती विषय कसा आहे, डायरेक्ट मटेरियल भेटत आहे, नुसतं क्लिक करून विषय डायरेक्ट गॅलरीत विषय होत आहे बरं का। त्यामुळे विषय डायरेक्ट गॅलरीत घालवायचा आणि नाद गुलाब पद्धतीने व्हिडिओला सुरुवात करायचा। तर सगळं घ्या, ओके। तर चला तुम्हाला सर्वातपर्यंत काय करायचं आहे, जो आपला फोटो आहे तो फोटो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे। आता हा आपलाच फोटो आहे, म्हणजे माझाच फोटो आहे, असो द्या काही विषय नाही। पण ज्याचा व्हिडिओ बनवायचा आहे, तुम्ही सिंगल फोटोवरती कसा पण विषय करू शकताय, फोटो चेंज करू शकताय तुमच्या हिशोबानुसार, ओके। आपण फोटो स्प्लिट करतोय, तुम्ही स्प्लिट केलेले फोटो चेंज करू शकता, काही विषय नाही। असा एकदम जबरदस्त विषय होते बरं का। म्हणजे अशा प्रकारे थोडी लेंथ वाढा, ओके, व्हिडिओची। त्याच्यानंतर म्हणजे फोटोची, त्याच्यानंतर स्टार्टिंग नंतर तुम्हाला काय करायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर व्हिडिओजमध्ये क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओजमध्ये क्लिक केल्यानंतर आपला बीटमार्क जो व्हिडिओ आहे तो बीटमार्क व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। आता बीटमार्क व्हिडिओच्या लास्टला यायचं आहे आणि लास्ट पॉईंटला आल्यानंतर जो आपला वरचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून त्याला स्प्लिट करून पुढचा जो पार्ट राहतो आपल्या फोटोचा त्याला दोन डिलीट करून टाका, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता एवढं सुद्धा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, आपल्या ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खालच्या, त्याच्यानंतर थोडं पुढं जायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल। सिम्पली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती जे काय आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे बरोबर जिथं बीट चेंज होते, स्टार्टिंगचा विषय जो काय आहे तो मी तुम्हाला सांगतोच काय विषय, फक्त जिथं बीट दिसते तिथे फक्त फोटोला जे काय ते चेंज करा, ठीक आहे। हे बघू शकता बीट कुठं दिसते, हे वरी दिसतो मला बीट 1 बीट 2, ठीक आहे। बघू शकता वरी जिथं चेंज होत आहे
त्याच्या फोटोवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं. आता हे बघू शकता 2 आहे, तर 3 कुठे येते बघायचं बरोबर. आणि जिथं 3 येते बघू शकता अशा प्रकारे, जिथं 3 येते अशा प्रकारे, जिथं 3 येते सिम्पली तिथे यायचं आणि आणखी एकदा स्प्लिट करायचं बरं का. आता चौथं बघू शकता 4 कुठे येते बरोबर तिथं या आणि जे काय आहे ते बरोबर ह्याला स्प्लिट करून टाका अशा प्रकारे. ठीक आहे, एवढंच झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे सगळा विषय आपला इथं होऊन जातो. ठीक आहे, हां. त्याच्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, आता एवढं झालं की आपली जे सॉन्ग आपण लावलं त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. सॉन्गवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर बीटचा ऑप्शन दिसून जातो, बीटवरती क्लिक करायचं आहे. आता एक विषय आहे बरं का इथं, आता तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, म्हणजे आता हे जे ऐकायचं फक्त तुम्हाला एकदा. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि बरोबर जिथं PNG चेंज होते बघू शकता अशा पद्धतीने. डायलॉग जिथं दोन वर्ड आहे तर इकडं नशिबाचा काय विषय आहे आणि इकडे इथून एक दुसरा PNG चालू होतं. ठीक आहे, म्हणजे दुसरा जो वर्ड आहे त्याच्या तोंडातून निघाला जो डायलॉग आहे तो चालू होतो. ठीक आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा, ॲडेड बीटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ॲडेड बीटवरती सिम्पली क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं. एकच विषय एवढा. त्याच्यानंतर आणखीन एक विषय आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा आणि बघू शकता आणखीन तिथं जे बीटवरती बघू शकता आणि पहिला जो डायलॉग आहे तो चालू होतो हिथून बघू शकता तुम्ही. ठीक आहे, हां. तर एकदा सॉन्ग ऐकायचं म्हणजे कळतंय. हे बघू शकता हिथून तुमचा जो आहे तो पहिला म्हणजे विषय चालू होतोय. सिम्पली ॲड बीटवरती क्लिक करायचं, स्टार्टिंगला इथं आणि दुसरं इथं. ओके, तुम्ही डायलॉग ऐका आणि व्यवस्थित बीट लावून घ्या. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं, 2च बीट आहे काय विषय नाही. पहिल्या बीटपाशी यायचं. ठीक आहे, पहिल्या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला जे काय आहे ते इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, फोटोमध्ये क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो आपला पहिला PNG आहे हा PNG तुम्हाला इथं स्वतःच्या प्रतिमेवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला सिम्पली हा PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा बघू शकता अशा प्रकारे. आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा म्हणजे बीट मार्क जिथं दुसरं संपतं तिथं करून घ्यायचं व्यवस्थित. ह्या फोटो PNGला व्यवस्थित तुम्हाला अशा प्रकारे इथं लावून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पॉईंटपाशी यायचं आपल्या दुसऱ्या बीट मार्कपाशी. तिथं आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपला हा PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ह्याची लेंथ जेवढा आपला पहिला फोटो तेवढंच ठेवायचं बरं का अशा प्रकारे. आणि ह्याला सुद्धा अशा प्रकारे इथं बघू शकता अशा प्रकारे इथं तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इथं ॲड केल्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, काय हां आणखीन एक PNG आहे ती PNG लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी जो आपला पहिला फोटो आहे हा पहिला फोटो सोडून द्यायचा आणि दुसऱ्या फोटोपाशी यायचं डायरेक्ट म्हणजे तिसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि स्वतः मी नावाची जी आपली PNG आहे ही PNG तुम्हाला इथं लावून घ्यायची आहे. ह्याला सिम्पली अशा प्रकारे वर इथं सेट करायचं बघू शकता. आणि म्हणजे एक बोट धरायचं आणि वर पारवायचं आणि बघू शकता ह्याला सिम्पली लास्टपर्यंत ह्याची लेंथ जे काय आहे ते लास्टपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे इथं सेट करायचे आहे. आता एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर जो आपला पहिला फोटो त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे काय आहे ते इथं ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. ॲड्रेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सॅच्युरेशन दिसते, सिम्पली सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि पूर्ण सॅच्युरेशन ह्याचं जे काय ते कमी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, हां. तर एवढं झाल्यानं तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर एकदम सोपा विषय बरं का. आता इथून पुढे सांगतो तुम्हाला काय करायचं. तुम्हाला जे काय ते ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेमध्ये आपले जे आपण ओव्हरलेवर ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, स्टार्टिंग जो आपला फोटो आहे म्हणजे स्टार्टिंगचा जो PNG आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यावर कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे 1 नंबरला जो आपला पॉपिंग कँडी हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं. त्या पुढचा जो आपला फोटो त्याच्यावरती सुद्धा सेम हेच ॲनिमेशन जे काय आहे म्हणजे PNG आहे त्याच्यावरती सुद्धा पॉपिंग कँडी हा जो आपला ॲनिमेशन सिम्पली हे सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर एवढंच झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जो आपला स्टार्टिंगचा फोटो आहे त्या स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये नाही ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला हॉलो ब्लरचा एक इफेक्ट दिसून जाईल. तो इफेक्ट तुम्हाला इथे देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता 2 फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झॅक्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ब्लरमध्ये यायचं तुम्हाला तर बघू शकता. ब्लरमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता स्क्वेअर ब्लर हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायला विसरायचं नाही. अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता सगळा विषय झाला आहे. आता फक्त इफेक्ट द्यायचं काम म्हणजे राहिलेलं आहे. सिम्पली तुम्हाला आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्ये तुम्हाला इथं सर्च केलं तरी चालतं आहे. त्यापेक्षा कलरफुल जो आपला इफेक्ट आहे सिम्पली इफेक्ट तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲड्रेसवरती क्लिक करून स्पीड पूर्ण वाढवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बघू शकता प्रोमध्येच हे बघू शकता अशा प्रकारे ग्लोईंग डबल जो नावाचा इफेक्ट आहे सिम्पली हा इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करून घेतल्यानंतर जो आपला लास्टचा फोटो आहे त्या लास्टच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये हे जे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे टोटम फ्लेम्स हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ठीक आहे,
तर इथे आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होतो. तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वर जे 1080 पिक्सल हे असं विषय पद्धतीने दिसते बरं का. पण एक विषय राहिला आहे की ते विसरायचं नाही. ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेत ना, तर ते पण लावून घ्यायचं. तुम्हाला काय स्टार्टिंग व्हायचं, स्टार्टिंग झाल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला स्टार्टिंगला हा ओव्हरले जो आहे तो हा ओव्हरले तुम्हाला इथे लावून घ्यायचा आहे. सिम्पली या ओव्हरलेवरती अशा प्रकारे क्लिक करून 2 बोटं धरून पूर्ण स्क्रीनवर ओव्हरले ओढून घ्यायचा. त्याच्यानंतर ॲनिमेशन स्प्लाइसवरती क्लिक करायचं आहे. स्प्लाइसवरती क्लिक केल्यानंतर लाईटन सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक. आणि तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे ती आपला जेवढा पहिला फोटो आहे तेवढंच ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला ह्याला चेंज करायचं आहे. बट इथे नाही करायचं, तुम्हाला काय करायचं आहे, इथे करायचं. म्हणजे तिसऱ्या फोटोपाशी यायचं आहे. तिसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो हा ओव्हरले आहे सिम्पली हा ओव्हरलेवर तुम्हाला तर लावून घ्यायचा आहे. फुल स्क्रीन करायचं ह्याला बघू शकता 2 बोटात धरून आणि सिम्पली स्प्लाइसवरती क्लिक करून ह्या लाईटनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा लास्टचा फोटो आहे म्हणजे लास्टचा फोटो जिथं एंड होतो तिथे येऊन ह्याला सिम्पली स्प्लिट करून पुढचा जो ह्याचा पार्ट राहतोय त्याला तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे विषय होऊन जातो. तर एवढंच झाल्यानंतर तुम्हाला ह्याला एक्सपोर्ट करायचं 1080 पिक्सलमध्ये. सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करा, व्हिडिओ एक्सपोर्ट करा. तर एवढा सुद्धा आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.